आणि मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात सुप्रीम कोर्टातना एक महत्त्वाची अपडेट। या पिटिशनवर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे 24 जानेवारीला। आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत दुपारी 12:13 वेबसाईटवर अपलोड झाली। 6 डिसेंबर 2023 ला या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी झाली होती। मात्र या 6 डिसेंबरच्या सुनावणीमध्ये नेमकं काय ठरलं याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नव्हती आणि त्यामुळे धाकधूक वाढली होती। आता 24 जानेवारीला पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट झालंय। क्युरेटिव्ह संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे। येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। याचा अर्थ असा की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेले आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल। मराठा आरक्षणाबद्दल जे क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टात हे शेवटचा चान्स जो महाराष्ट्र सरकारला आहे ते मॅटर 6 डिसेंबरला इन चेंबर्स म्हणजे जजेसच्या ऑफिसमध्ये लिस्ट झालं होतं। त्याच्यात पक्षकार किंवा वकील नाही जाऊ शकत। तर त्या 6 तारखेच्या हिअरिंगमध्ये असं ठरलं की परत हे जजेस 24 जानेवारीला हे मॅटर ऐकणार आहेत। म्हणजे ह्याच्यात काही नोटीस इश्यू झालेली नाहीये किंवा डिसमिस झालेलं नाहीये किंवा ओपन कोर्टात घेण्याबाबत निर्णय झालेला नाहीये। परत आता हे मॅटर जजेस समोर 24 जानेवारीला लागेल आणि त्याच वेळेस पुढचा निर्णय ह्याच्याबद्दल होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।